नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण काळांचे 3 मुख्य भाग प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स पाहिलेले आहेत. त्यातल्या प्रेझेंट टेन्सच्या 4 उपप्रकारांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण प्रेझेंट टेन्सची पुन्हा एकदा थोडक्यात उजळणी करूया. जस्ट रिकॅप. प्रेझेंट टेन्स मीन्स actions that always happen, presently happening actions. Actions began in the past, still continue at present. Actions completed at present, and facts as well as habits all count in present tense. वर्तमान काळ म्हणजे काय? नेहमी घडणाऱ्या क्रिया, बोलण्याच्या वेळी घडणाऱ्या क्रिया, आधीपासून ते बोलण्याच्या वेळेपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत चालत आलेल्या क्रिया, बोलण्याच्या वेळी पूर्ण झालेल्या क्रिया आणि माणसांच्या सवयी तसेच वास्तव घटना यांचं वर्णन किंवा या सगळ्या क्रिया वर्तमान काळात येतात. त्याची आपण उदाहरणं पाहिली होती. गणेश इट्स अ मँगो यातला इट्स हा शब्द, तसंच गणेश आंबा खातो यातला खातो हा शब्द आपल्याला वर्तमान काळाची जाणीव करून देतात. दे गो टू स्कूल, ते शाळेत जातात. गो आणि जातात हे शब्द आपल्याला वर्तमान काळ सांगतात. आय हॅव ड्रॉन अ पिक्चर, मी चित्र काढलेले आहे. बोलण्याच्या वेळी चित्र काढून झालेले आहे. शी इज रीडिंग ए बुक, ती पुस्तक वाचत आहे. बोलणारा माणूस ती पुस्तक वाचत असताना बघतोय आणि सांगतोय ती पुस्तक वाचत आहे. हा वर्तमान काळ आहे, क्रिया आत्ता चालू आहे. स्क्वेअर हॅज 4 इक्वल साइड्स, हे वास्तव आहे. चौरसाला 4 समान बाजू असतात. वर्तमान काळ आहे. दे ऑलवेज से नमस्कार, ही त्यांची सवय आहे. ते नेहमी नमस्कार म्हणतात. हा पण वर्तमान काळ आहे. वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 10 years, आम्ही गेल्या 10 वर्षांपासून इंग्रजी शिकत आलेलो आहोत. क्रिया मागे कधीतरी सुरू झालेली आहे आणि अजूनही ती चालूच आहे. काही भाग पूर्ण झालेला आहे, काही अपूर्ण आहे. अशी पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाची ही स्थिती आहे. तर अशा प्रकारे वर्तमान काळ आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. आता त्याचे उपप्रकार आपण पाहणार आहोत. कोणते कोणते उपप्रकार आहेत त्याचे? सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे नेहमी घडणाऱ्या क्रिया, वास्तव, वैश्विक सत्य आणि सवयीच्या कृती. ॲक्शन्स दॅट रेग्युलरली हॅपन, फॅक्ट्स, युनिव्हर्सल ट्रुथ्स अँड हॅबिट्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा दुसरा प्रकार आहे, दुसरा उपप्रकार आहे. ॲक्शन्स दॅट आर हॅपनिंग करंटली ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग, बोलण्याच्या वेळी घडणाऱ्या कृती, बोलण्याच्या वेळी चालू असलेल्या कृती म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तसा तिसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. Actions that have been completed now at the time of speaking or completed before but currently relevant. Present perfect tense म्हणजे काय? बोलण्याच्या वेळी पूर्ण झालेल्या कृती किंवा आधी पूर्ण झालेल्या पण बोलण्याच्या वेळी ज्यांचा संबंध आहे अशा कृती. आणि चौथा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे परफेक्ट आणि कंटिन्युअस यांचं मिश्रण आहे. काय असतं ते? ॲक्शन्स दॅट हॅव बिगन ॲट सर्टन टाइम इन द पास्ट अँड स्टील कंटिन्यू ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. आधी कधीतरी क्रियेला सुरुवात झालेली होती मागे, पण ती अजूनही सुरूच आहे. काही भाग क्रियेचा पूर्ण झालेला आहे, काही वेळाची क्रिया पूर्ण आहे आणि ती सतत असल्यामुळे अजून चालूही आहे. असा हा मिश्र प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा चौथा प्रकार आहे प्रेझेंट टेन्सचा. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता पहिल्या प्रकाराची थोडीशी उदाहरणं पाहूया आणि अधिक माहिती घेऊया. सिंपल प्रेझेंट टेन्स. ॲक्शन्स दॅट रेग्युलरली हॅपन, फॅक्ट्स, युनिव्हर्सल ट्रुथ अँड हॅबिट्स आर कॉल्ड ॲज सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे नेहमी घडणाऱ्या क्रिया, वास्तव, वैश्विक सत्य आणि सवयीच्या कृती यांना सामान्य किंवा साधा वर्तमान काळ म्हणतात. त्याची उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण आहे गणेश गोज टू स्कूल एव्हरी डे. गणेश दररोज शाळेत जातो. हे
नेहमी घडणारी क्रिया आहे शाळेत जाण्याची. गोज यावरून आपल्याला कळतं हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सन रायझेस इन द ईस्ट हे सुद्धा नेहमी घडणारी कृती आहे आणि ते वास्तवही आहे. तिसरं उदाहरण आहे स्क्वेअर हॅज 4 साइड्स. चौरसाला 4 बाजू असतात. हे वास्तव आहे. चौरसाला 4 बाजू असतात. स्क्वेअर हॅज 4 साइड्स हाही वर्तमान काळ आहे. तोही साधा वर्तमान काळ आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स. शी वॉशेस हर हँड्स बिफोर इटिंग. ती जेवणाआधी तिचे हात धुते. ही सवय आहे. ती सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण लिहिलेली आहे किंवा त्या वाक्याचा काळ हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इथे आपल्याला क्रियापद ही नीट पाहिली तर आपल्याला कळेल की सगळीकडे एक प्रकारे त्या क्रियापदाला एस लागलेला आहे. किंवा आपण आणखीन एक उदाहरण घेऊ शकतो. जसं पहिल्या उदाहरणामध्ये गणेश हा एकटा आहे, तसं गणेशच्या ऐवजी आपण बॉईज हा शब्द घेऊया. बॉईज गो टू स्कूल एव्हरी डे. मुले रोज शाळेत जातात. इथे बॉईज गो हा शब्द आला. गो त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाहीये, म्हणजे असं सुद्धा क्रियापद असतं. वर्तमान काळामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कुठलाही प्रत्यय नसलेलं मूळ रूपातलं क्रियापद असतं. आता हे कळण्यासाठी आपण खाली आयडेंटिफायर्स दिलेले आहेत बघा, की कुठलंही इंग्रजी वाक्य जर ते सिंपल प्रेझेंट टेन्स असायला हवं असेल तर खाली ह्या खुणा आहेत किंवा ह्या शब्द रचना आहेत, त्या आपल्याला दिसल्या की आपल्याला ते सिंपल प्रेझेंटचं आहे हे कळतं. वर्ब्स आर इन बेसिक फॉर्म और विथ एस और ईएस. बेसिक फॉर्म मध्ये कसं असेल गो, किंवा त्याला प्रत्यय लागला असेल तर गोज, रायझेस एटसेट्रा अशा प्रकारे. आणि मराठीमध्ये जर का आपल्याला काळ ओळखायचे असतील तर मराठी वाक्यांचा शेवट तो, ते, तात, ता अशा अक्षराने झालेला असेल तर ते मराठी वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सामान्य वर्तमान काळाचं आहे असं आपण निश्चितपणे सांगू शकतो. पुढचा प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट टेन्सचा पुढचा प्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ॲक्शन्स दॅट आर हॅपनिंग करंटली ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग आर कन्सिडर्ड ॲज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे बोलण्याच्या वेळी घडत असलेल्या कृती किंवा बोलण्याच्या वेळी चालू असलेल्या कृती यांना आपण अपूर्ण वर्तमान काळ म्हणून मानतो. त्याची उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण गणेश इज गोइंग टू स्कूल. गणेश शाळेत जात आहे. इज गोइंग हे महत्वाचे शब्द आहेत इथे, आणि मराठी वाक्यामध्ये जात आहे हे शब्द महत्वाचे आहेत. क्रिया आत्ता चालू आहे. जेव्हा आपण बघतोय किंवा बोलतोय तेव्हा ती क्रिया चालू आहे. सन इज रायझिंग इन द ईस्ट. समोर सूर्य उगवत असेल तेव्हा आपण हे वाक्य बोलतो. इज रायझिंग हे त्याचे महत्वाचे शब्द आहेत. काळ ओळखण्यासाठीचे अपूर्ण वर्तमान काळ किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सांगणारे शब्द. क्रियापद थोडक्यात आयएनजी असलेलं. सन इज रायझिंग इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवत आहे. तिसरं उदाहरण दे आर प्लेइंग कबड्डी. ते कबड्डी खेळत आहेत. ते अनेक आहेत म्हणून आपण आर घेतलाय आता, आणि आर प्लेइंग हे कीवर्ड्स आहेत, महत्वाचे शब्द आहेत जे आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे असं सांगतात. आर मुळे प्रेझेंट कळतो आणि आयएनजी मुळे कंटिन्युटी कळते, सातत्य कळतं. चौथं उदाहरण आहे शी इज वॉशिंग हर हँड्स. ती तिचे हात धुवत आहे. जेव्हा कोणीतरी बघतंय आणि बोलतंय तेव्हा ती तिचे हात धुण्याची क्रिया करत आहे, तेव्हा ती क्रिया चालू आहे. आता हा काळ ओळखण्याचे आयडेंटिफायर्स कोणते आहेत तर क्रियापदामध्ये एम, इज, आर हे सहाय्यकारी बी ची रूपं असतात, आणि क्रियापदाला मुख्य क्रियापदाला क्रियेला आयएनजी लागलेलं असतं. आणि मग तो फॉर्म कसा होतो इज गोइंग, इज रायझिंग, आर प्लेइंग जसं आपल्या उदाहरणामध्ये वर दिसतंय. त्याचप्रमाणे क्रियापद नेहमी एम, इज, आर अधिक व्ही आय एन जी म्हणजे आय एन जी रूपात असते. मराठीमध्ये आपण जर का काळ ओळखायचे असतील किंवा प्रेझेंट कंटिन्युअस अपूर्ण वर्तमान काळ ओळखायचा असेल तर
मराठी वाक्याचा शेवट हा त आहे, त आहोत, त आहेस, त आहात किंवा त आहेत अशा शब्दांनी होत असतो. हे त म्हणजे काय, तर एखादी कृती करत आहे अशा अर्थाने ते आपण घेतलेलं आहे. पुढचा काळ आपण बघणार आहोत, पुढचा प्रकार आपण बघणार आहोत वर्तमान काळाचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ॲक्शन्स दॅट हॅव बीन कम्प्लिटेड नाव ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग ऑर completed before but currently relevant are considered as present perfect tense. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे ज्या कृती बोलण्याच्या वेळी पूर्ण झालेल्या आहेत किंवा आधी पूर्ण झालेल्या आहेत पण आत्ता त्यांचा संबंध आहे अशा कृती पूर्ण वर्तमान काळ मानल्या जातात. त्याची उदाहरणं पाहूया. गणेश हॅज गॉन टू स्कूल. गणेश शाळेत गेलेला आहे. आत्ता त्याचं शाळेत जाण्याची कृती पूर्ण झालेली आहे. तो आत्ता इथे नाहीये, तो शाळेत गेलेला आहे. पण आत्ता आपण बोलतोय म्हणून हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण म्हणतो. हॅज गॉन हे त्यातले महत्वाचे शब्द आहेत आणि मराठीमध्ये गेलेला आहे आपण आहे म्हटलं की नाही, म्हणजे हा वर्तमान काळ आहे. गणेश हॅज गॉन टू स्कूल, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सन हॅज रायझन इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवलेला आहे. उगवण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे आत्ता आणि आपण त्याला म्हणतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हॅज रायझन महत्वाचे शब्द. वी हॅव प्लेड कबड्डी. आम्ही कबड्डी खेळलेलो आहोत. जर कोणाची चर्चा चालू असेल आणि त्यामध्ये ते खेळांबद्दल बोलत असतील आणि तुम्ही हा खेळ खेळलेला आहात का, अशा वेळेस हे बोलू शकतो आपण वी हॅव प्लेड कबड्डी. आणि या वाक्यामध्ये महत्वाचे शब्द आहेत हॅव प्लेड, मराठीमध्ये खेळलेलो आहोत, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि चौथं उदाहरण आहे शी हॅज वॉश्ड हर हँड्स. तिने तिचे हात धुतलेले आहेत. आत्ता आपण जेव्हा बोलतोय तेव्हा तिची क्रिया ती पूर्ण झालेली आहे. आता ती कदाचित जेवायला बसणार आहे किंवा नाश्ता करायला जाणार आहे. हॅज वॉश्ड महत्वाचे शब्द जे आपल्याला सांगतात प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि अशी वाक्य जेव्हा आपल्याला दिली जातात आणि त्यात ओळखायला सांगतात की प्रेझेंट परफेक्ट टेन्स ओळखा, तर तो कसा ओळखणार, तर ते ह्या शब्दांमुळे आपण ओळखूया. वर्ब्स आर इन हॅव ऑर हॅज प्लस V3 फॉर्म. म्हणजे ती वर्ब्स कशी असतात, हॅज गॉन, हॅज रायझन, हॅव प्लेड अशा प्रकारची असतात. म्हणजे ती कशी असतात, हॅव किंवा हॅज हे हॅवचं रूप अधिक V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला पास्ट पार्टिसिपल असं सुद्धा म्हणतात. आणि ही जी जोडी असते ती प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपल्याला सांगते. हॅव किंवा हॅज प्लस V3 किंवा पास्ट पार्टिसिपल. आणि मराठीमध्ये लक्षात घेण्यासारखं काय आहे, तर वाक्याचा शेवट हा ले आहे, ले आहे, ले ला आहे, ले लो आहोत, ले ला आहेस, ले ली आहे, ले ल्या आहेत अशा अनेक ले ल्या, ले ली, ले लो, आहोत, आहेस अशा शब्दांनी शेवट झालेला असतो. आणि तेव्हा आपण त्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा पूर्ण वर्तमान काळ मराठीमध्ये म्हणतो. त्यात आहे, आहोत, आहात, आहेस हे शब्द आहेत आणि ते आपल्याला प्रेझेंटची जाणीव करून देतात. आणि ले ला, ले लो हे पूर्ण वर्तमान काळ किंवा प्रेझेंट परफेक्ट मराठीमध्ये आपल्याला सांगतात. इंग्रजीमध्ये हॅज गॉन, हॅज रायझन, हॅव प्लेड, हॅज वॉश्ड म्हणजे हॅव हॅज अधिक क्रियापदाचं तिसरं रूप प्रेझेंट परफेक्ट टेन्स सांगतात. पुढचा काळ बघूया आपण. थोडासा मिश्र असा काळ आहे हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यामध्ये काय असतं, ॲक्शन्स दॅट हॅव बिगन at certain time in the past and still continue at the time of speaking are considered as present perfect continuous tense. पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ ज्या कृती आधी कधीतरी सुरू झालेल्या असतात, म्हणजे बोलण्याच्या वेळे आधी सुरू झालेल्या असतात, कधीतरी तासाभरापूर्वी, क्षणापूर्वी, खूप वर्षांपूर्वी वगैरे वगैरे आपल्याला सांगता येणार नाही, पण त्या आधी सुरू झालेल्या असतात त्यांना, आणि त्या अजूनही सुरू असतात बोलण्याच्या वेळी. म्हणजे काही भाग पूर्ण झालेला असतो क्रियेचा आणि काही आत्ता सुरू असतो, त्यांना आपण पूर्ण अपूर्ण क्रिया
किंवा पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. त्याची उदाहरणं पाहूया. ती जरा लांब उदाहरणं असतील, लांबलचक उदाहरणं असतील. गणेश हॅज बीन गोइंग टू स्कूल सिन्स जुलै. गणेश जुलै महिन्यापासून शाळेत जात आलेला आहे किंवा जात आहे. म्हणजे आत्ता जर का जुलै नंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिना आहे, तर तो गेले 3-4 महिने शाळेत गेलेला आहे आणि आत्ताही जात आहे. जुलै पासून तो आत्तापर्यंत जात आलेला आहे आणि आताही जात आहे. गणेश हॅज बीन गोइंग टू स्कूल सिन्स जुलै. आता याच्यामध्ये हॅज बीन गोइंग अशी 3 क्रियापदं एकदम आहेत. आणि ही जी त्रयी आहे, हे जे त्रिकूट आहे, हे आपल्याला नेहमी सांगतं की पूर्ण अपूर्ण काळ आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. दुसरं उदाहरण पाहूया. वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश सिन्स 2010. आम्ही 2010 पासून इंग्रजी शिकत आलेलो आहोत. म्हणजे 2010 पासून आम्ही शिकतोय, बरीच वर्ष शिकून पूर्ण झालेलं आहे आणि आज सुद्धा, या वर्षी सुद्धा आम्ही ते शिकतोय. पूर्ण अपूर्ण अशा दोन्हींचं मिश्रण होऊन हॅव बीन लर्निंग ही त्रयी क्रियापदांची आपल्याला सांगते की हा पूर्ण अपूर्ण काळ आहे. आणि हॅव किंवा हॅजमुळे आपल्याला कळतं हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे किंवा वर्तमानातला पूर्ण अपूर्ण काळ आहे. तिसरं उदाहरण पाहूया. दे हॅव बीन प्लेइंग कबड्डी फॉर 2 hours. गेल्या 2 तासांपासून ते कबड्डी खेळत आलेले आहेत किंवा खेळत आहेत. क्रिया काही काळ पूर्ण आहे आणि आत्ताही चालू आहे, म्हणून हॅव बीन प्लेइंग आपल्याला सांगतो हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. शी हॅज बीन वॉशिंग हर हँड्स फॉर लास्ट 5 minutes. ती गेल्या 5 मिनिटांपासून तिचे हात धुत आहे किंवा हात धुवत आलेली आहे. तिला जरा जास्तच काळजी असेल तिच्या स्वच्छतेबद्दल आणि म्हणून ती 5 मिनिटं तिचे हात धुवत आलेली आहे, आत्ता सुद्धा धुवत आहे. हॅज बीन वॉशिंग ही 3 क्रियापदं आपल्याला सांगतात वाक्यातली की हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ती ओळख आपल्याला कोणत्या शब्दांमुळे मिळते? हॅव किंवा हॅज अधिक बीन BEEN प्लस VING म्हणजे ING असलेलं क्रियापद, ING प्रत्यय असलेलं क्रियापद. हॅज बीन गोइंग, हॅव बीन प्लेइंग आपल्या वरच्या उदाहरणांमध्ये ही क्रियापदं आलेली आहेत. ही क्रियापदं नेहमी हॅव अधिक हॅज किंवा हॅव किंवा हॅज अधिक बीन अधिक क्रियापदाचं अपूर्ण काळातलं रूप किंवा VING आपण त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो, ते आलेलं असतं. आणि अशा 3 क्रियापदांचं मिळून हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं रूप आपल्याला कळू शकतं. मराठीमध्ये लक्षात घेण्यासाठी त आलेलो आहोत, त आलेले आहेत, त आलेली आहे, त आलेला आहेस, त आलेल्या आहेत वगैरे वगैरे अशी शब्दावली असते आणि त्यावरून आपण ओळखू शकतो हे मराठी वाक्य पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचं आहे. आता आपण थोडासा सराव करूया. लेट्स प्रॅक्टिस. आयडेंटिफाय द सब टाईप ऑफ द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता आपल्याला एक माहिती आहे की ही दिलेली उदाहरणं सगळी वर्तमान काळाची आहेत, पण आता आपल्याला थोडंसं सखोल, थोडंसं डीपमध्ये त्याचे उपप्रकार पण सांगता आले पाहिजेत. टीचर हॅज टॉट अस टेन्सेस. पहिलं उदाहरण आहे आपलं. टीचर हॅज टॉट अस टेन्सेस. यातलं हॅज टॉट यावरती आपण लक्ष देऊया आणि त्यावरून आपण ठरवूया की नेमका कोणता प्रकार आहे, कोणता उपप्रकार आहे प्रेझेंट टेन्सचा. हॅज आहे म्हणजे परफेक्ट आहे आणि टॉट हे तिसरं रूप आहे, त्यामुळे हा प्रेझेंट परफेक्ट आहे. शिक्षकांनी आम्हाला काळ शिकवलेले आहेत. मराठीमध्ये पण बघा लेले आहेत. लेले आहेत म्हणजे पूर्ण आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे. 2 गर्ल्स आर वेटिंग आउटसाइड. दुसरं उदाहरण. 2 मुली बाहेर वाट पाहत आहेत. आर प्लस ING. ING आहे म्हणजे कंटिन्युअस आपल्या लगेच डोक्यात येतं आणि त्यामुळे बीचं रूप आर अधिक ING हा अपूर्ण काळ आहे, प्रेझेंट टेन्सचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. तिसरं उदाहरण. महेश हेल्प्स एव्हरीवन.
महेश सगळ्यांना मदत करतो. आता याच्यामध्ये हेल्प्स हे क्रियापद आहे. HELP मूळ रूप असतं, आपल्याला माहिती, त्याला एस लागलाय आणि म्हणजे हा साधा वर्तमान काळ आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. मराठीमध्ये सुद्धा आपण बघू शकतो शेवट झालेला आहे तो या शब्दाने आणि ते साध्या वर्तमान काळाचं रूप आहे. या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. चौथं वाक्य, दॅट हाऊस हॅज 2 फ्लोअर्स. त्या घराला 2 मजले आहेत. आता इथे फक्त हॅज आहे आणि ही फॅक्ट सांगण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे आपण त्याला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणूया. माय फ्रेंड हॅज बीन विनिंग धिस रेस फॉर लास्ट 3 years. माझा मित्र गेल्या 3 वर्षांपासून ही स्पर्धा जिंकत आलेला आहे. 2 वर्ष तो जिंकलेलाच आहे आणि 3ऱ्या वर्षीही तो जिंकलेला आहे, अजून जिंकतच आलेला आहे आणि म्हणून आपण त्याला म्हणतो पूर्ण अपूर्ण. हॅज बीन विनिंग हे त्याचे मुख्य शब्द आहेत की ज्याच्यावरून आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कळतो. 6वं उदाहरण, शी एन्जॉयज लर्निंग ग्रॅमर. ती व्याकरण शिकण्याची मजा घेते. शी एन्जॉयज. एन्जॉयज हे क्रियापद बघा, एन्जॉय हे मुख्य क्रियापद, त्याला एस लागला म्हणजे तिची नेहमीची क्रिया आहे आणि एस लागला क्रियापदाला म्हणजे डोळे झाकून आपण त्याला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणू शकतो आणि तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. पीपल जनरली कम टुगेदर इन द टाइम ऑफ क्रायसिस. लोक साधारणपणे संकटाच्या काळात एकत्र येतात. ही लोकांची सवय आहे, लोकांची वृत्ती आहे आणि म्हणून या वाक्याचा काळ आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणावा लागेल. याच्यामध्ये क्रियापद आहे कम, त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाहीये. प्रत्यय जरी लागला असता एस किंवा एस तरी पण हा सिंपल प्रेझेंट टेन्सच असता. अनेक वचनी करता आहे पीपल म्हणून मूळ रूपात क्रियापद आलेला आहे. प्रेझेंट सिंपल किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स या वाक्याचा काळ आहे. ही ओपन्स हिज शॉप ॲट 7 AM एव्हरी मॉर्निंग. ही त्याची सवय आहे, बरोबर ना. रोज सकाळी तो त्याचं दुकान 7 वाजता उघडतो किंवा तो त्याचं दुकान सकाळी 7 वाजता उघडतो. ही ओपन्स हिज शॉप ॲट 7 AM एव्हरी मॉर्निंग. ओपन्स OPEN त्याला एस लागला, एस प्रत्यय लागला किंवा ES प्रत्यय लागला तर काळ असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. हे आपण आधीच शिकलेलो आहोत. तर अशा प्रकारे आपण काही मिश्र वाक्य पाहिली आणि त्याचा काळ कसा ओळखायचा त्याची कल्पना आपल्याला आलेली आहे. आता थोडक्यात आपण पाहूया की हे जे 4 उपप्रकार आहेत त्यात क्रियापदाचं स्वरूप नेमकं कसं असतं. आता क्रियापदाचं स्वरूपच का आपण बघतोय तर क्रियापदावरूनच आपल्याला काळ ओळखता येत असतो. क्रियापदाच्या रूपाकडे बघून किंवा क्रियापदाचं स्वरूप पाहूनच आपण काळ ठरवत असतो जर आपल्याला अर्थ कळला नाही तर. आता बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाचं रूप कसं असतं बघा. व्ही किंवा VS किंवा VES. मग त्याचं दृश्य रूप आपण त्याच्या खाली उदाहरण दिलंय. गो मूळ रूपातलं क्रियापद, त्याला ES प्रत्यय लागला गोज. राईट मूळ रूपातलं क्रियापद, त्याला ES प्रत्यय लागला राईट्स. अशा प्रकारे एक खाली वाक्य पण आपण घेतलेलं आहे. गणेश राईट्स बॉईज गो. एक वचन असेल, व्यक्तीचं नाव घेतलं असेल तर SES लागणार क्रियापदाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि बॉईज अनेक वचन आहे त्यामुळे क्रियापदाला कुठलाही प्रत्यय लागणार नाही कारण आपण बॉईज BOY या शब्दाला अनेक वचन केलेच आहे. क्रियापदाला ते लावायची गरज नाही. हे इंग्रजीचे नियम आहेत. तर राईट्स आणि गो ही क्रियापदं आपल्याला सांगतात की हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता प्रेझेंट टेन्सचा दुसरा प्रकार कंटिन्युअस प्रेझेंट किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामध्ये क्रियापदाचं स्वरूप कसं आहे. am, is, are अधिक VING. म्हणजे दृश्य स्वरूपात बघा am going, is going, are going, is writing, are writing. वाक्यात आपण उदाहरण घेतलंय गणेश इज रायटिंग. गणेश लिहित आहे. बॉईज आर रायटिंग. मुले लिहित आहेत. तिसरा प्रकार जो आहे प्रेझेंट टेन्सचा तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याच्यामध्ये क्रियापदाचं स्वरूप कसं आहे. हॅव किंवा हॅज अधिक V3. पास्ट पार्टिसिपल आहे V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. हॅव गॉन, हॅज गॉन, हॅव रिटन, हॅज रिटन ही त्याची दृश्य स्वरूपातली उदाहरणं आहेत.
वाक्यात उदाहरण आपण घेतलंय, गणेश हॅज रिटन, बॉईज हॅव गॉन. अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आणि चौथा उपप्रकार प्रेझेंट टेन्सचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामध्ये क्रियापदाचं स्वरूप कसं आहे, हॅव किंवा हॅज अधिक बीन अधिक VING, पूर्ण आणि अपूर्ण अशा दोन्ही प्रकार एकत्र करून हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. दृश्य स्वरूपातली उदाहरणं, हॅव बीन गोईंग, हॅज बीन गोईंग, हॅव बीन रायटिंग, हॅज बीन रायटिंग अशा प्रकारची कॉम्बिनेशन्स असू शकतात. वाक्यातलं उदाहरण, गणेश हॅज बीन रायटिंग सिन्स मॉर्निंग, गणेश सकाळपासून लिहित आलेला आहे. बॉईज हॅव बीन गोईंग टू मुंबई फॉर 3 years, मुलं गेली 3 वर्षे मुंबईला जात आहेत किंवा जात आलेली आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रेझेंट टेन्सचे सगळे उपप्रकार, 4ही उपप्रकार इथे पाहिलेले आहेत. आणि मला अशी खात्री आहे की तुम्हाला हे प्रेझेंट टेन्सचे 4ही उपप्रकार म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तुम्हाला चांगलेच कळलेले असतील. धन्यवाद.